तस्करी करणाऱ्या शासकीय यंत्रणेचा निषेध असो। बेसुमार वाळू उपसा बंद झालाच पाहिजे। बेसुमार वाळू उपसा बंद झालाच पाहिजे। प्रवरा परिसराला उद्ध्वस्त करणाऱ्यांचा आक्रोश करते काळी आई, थांबवा आता हुकुमशाही। आक्रोश करते काळी आई, थांबवा आता हुकुमशाही। आक्रोश करते काळी आई, थांबवा आता हुकुमशाही। सरकारचा निषेध असो। वाळू उपसा करणाऱ्या सरकारचा निषेध असो। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निषेध असो। महसूल मंत्री या वाळू उपशाच्या माध्यमातून आमच्या शेतीचं खूप मोठं नुकसान होणार आहे। नदी जवळजवळ 30-30 फूट खोलीकरण त्याचं झालेलं आहे आणि इतका प्रचंड वाळू उपसा केल्यानंतर नदीची जी पाणी धरून राहण्याची क्षमता आहे ती क्षमता कमी होणार आहे। दुसरी गोष्ट, खोलीकरण झाल्यामुळं नदीच्या बाजूच्या ज्या विहिरी आहेत काठाच्या बाहेरच्या त्या विहिरींचं पाणीसुद्धा उलट्या बाजूने नदीकडे खेचलं जाणार आहे, म्हणजे नदीला धोका आहे। अशा पद्धतीने हा वाळू उपसा चालू आहे आणि हा वाळू उपसा ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून चालू आहे तो शासन निर्णय इतका मूर्खपणाचा आहे, हास्यास्पद आहे, चीड आणणार आहे। त्याच्यात म्हटलेलं आहे की पूर नियंत्रण करण्यासाठी खोलीकरण करायचं, अशा पद्धतीची धूळफेकीचा तो शासन निर्णय आहे। आणि त्याच्यातही आणखी असं आहे की हा जो प्रचंड वाळू उपसा आम्ही ज्यावेळेस शब्द वापरतो त्यावेळेस त्या ठिकाणी मोजमापाचं काहीही परिमाण नाही आहे। त्याचं कारण असं, तिथं बंधाऱ्याच्या केटीवेर बंधाऱ्यात पाणी अडवलेलं आहे आणि पाण्याआडून किती उपसा वाळूचा झालेला आहे किंवा होतोय याला काहीही घरबंद राहिलेलं नाही। आणि याशिवाय हा सगळा उपसा बोटीच्या माध्यमातून चालू आहे। त्या बोटीच्या माध्यमातून चालू असताना आणखी एक प्रकार असा झालेला आहे की महसूल मंत्र्यांनी राधाकृष्ण विखेंनी राहताच्या बाजूला म्हणजे त्यांच्या तालुक्याच्या बाजूला त्यांच्या अखत्यारीतल्या तहसील ऑफिसच्या अखत्यारीतला हा लिलाव दिलेला आहे असं दाखवलं। हे जरी खरं असलं तरी वाळू ही काय मातीसारखी किंवा इतर याच्यासारखी स्टेबल राहत नाही। एकदा तुम्ही वाळूचा खड्डा खाणला की परत त्या ठिकाणी वाळू ढासळते आणि म्हणून राहत्याच्या बाजूने जरी हा लिलाव दिलेला असला तरी सुद्धा एकदा राहत्याच्या बाजूने खड्डे पडले, राहत्याच्या बाजूने उपसा केला तर राहुरी तालुक्याच्या बाजूची वाळू आपाप त्या ठिकाणी ढासळणार आहे। महसूल मंत्र्यांनी हा जो व्यवहार केलेला आहे, खरं म्हणजे आम्ही अगदी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की त्यांनी साखर धंदा धोक्यात आणलाय कारखानदारीच्या माध्यमातून। त्याचे अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत। त्यांनी पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री झाल्यानंतर दुधाच्या धंद्याचं वाटोळं केलेलं आहे। तो तर आता ताजा इतिहास आहे। दुधाच्या बाबतीत अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे की दूध आता शेतकऱ्यांना उत्पादन करायला परवडत नाही। ते जे अनुदान आहे ते अनुदान सुद्धा धूळफेक आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, या सगळीकडे अपयश मिळवलेल्या या ग्रस्ताने आता आमची नदी खरडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून त्यांचाही आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने तीव्र निषेध व्यक्त करतो। मौजे सातारा तालुका राहुरी गट नंबर 379 मधील 29,000 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे। त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्या संदर्भात सातरळ गावातील 379 गट ही खाजगी आहे, त्याचे कब्जेदार सदरी महारवाडा सातारा असा उल्लेख आहे। परंतु अनेक वर्षापासून सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे। त्याचे कागदोपत्री शासन दरबारी नोंद सुद्धा आहे। त्यामुळे क्षेत्रावर महार समाजाची मालकी हक्क आजपर्यंत राहिलेला आहे। मात्र मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेने इमारत बांधून सायकल स्टँड व एक सभागृह उभारलेलं आहे। त्या संदर्भात आज जे बेकायदेशीर जे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढावं यासाठी आम्ही आज समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना घेऊन आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या निवेदनावर यांनी 8 दिवसात जर तात्काळ कारवाई नाही केली तर 7 तारखेला
जिल्ह्याचे सर्व समाजाचे कार्यकर्ते घेऊन या जिल्हाधिकाऱ्यांकडे भव्य दिव्य मोर्चा काढणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.